नमस्कार मंडळी, आज मी तुमच्यासोबत मस्त अशी चटपटीत रेसिपी घेऊन आली आहे। हो मंडळी, हे आहे मस्त असं चटपटीत पाणीपुरीचं तिखट पाणी। खूप सोपी आणि झटपट रेसिपी आहे। चला तर मग मंडळी, वेळ वाया न घालवता झटपट आपण रेसिपीला सुरुवात करूया। सर्वप्रथम आपण एक मसाला बनवणार आहोत। त्यासाठी आपल्याला इथे 3 ते 4 काश्मीरी लाल तिखट घ्यायचे आहेत आणि सोबतच 1 चमचा मोठा भरून जिरे घ्यायचे आणि दोन्ही छानपैकी खरपूस भाजून घ्यायचं आहे। अगदी जिऱ्याचा रंग लालसर होईपर्यंत तिथपर्यंत आपल्याला हे मसाले भाजून घ्यायचे आहेत। आता दोन्ही छानपैकी 1 ते 2 मिनिटं भाजून घ्यायचं आहे। मस्त असं भाजून झालं की थंड करून ते आपण मिक्सरमध्ये बारीक करून घ्यायचं आहे। आता पाणी करण्याकरिता आपण इथे मिक्सरमध्ये पुदिना घातला आहे, सोबतच कोथिंबीर, तिखटासाठी आवडीनुसार कमी जास्त हिरवी मिरची, लहान मुलं खाणार आहेत म्हणून मी जास्त हिरवी मिरची घातलेली नाही। सोबतच आपण अर्धा इंच आलं आणि 4 ते 5 आईस क्यूब्स घालणार आहोत आणि सोबतच अर्धी कैरी ह्यामध्ये कट करून घालायचे। मस्त अशी आंबट कैरी पाहिजे। आंबटपणासाठी इथे आपण कैरीचा वापर करणार आहोत। हे छानपैकी मिक्सरमध्ये बारीक स्मूथ वाटून घ्यायचं आहे। हे पहा मंडळी, अशा पद्धतीचं। आता हे सर्व मिश्रण आपण भांड्यात काढून घ्यायचं आहे आणि त्यामध्ये आपण थंड पाणी घालून घ्यायचं आहे आणि सर्वात अगोदर आपण जो मसाला तयार केला होता मिरचीचा आणि जिऱ्याचा, तो यामध्ये 1 चमचा घालून घ्यायचा आहे। सोबतच बारीक कट केलेली कैरी, अर्ध्या लिंबाचा रस, हे सर्व जिन्नस एकत्र करायचे आहेत। आता आपण ह्यामध्ये लिंबूच्या काही स्लाइस घालायचे आहे, जेणेकरून खूप छान असं टेस्टी पाणी लागतं। सोबतच पाणीपुरी मसाला ह्यामध्ये आपण घालणार आहोत। मी इथे कोणत्याही प्रोडक्टची ॲड वगैरे केलेली नाही, पण मी नेहमी हाच मसाला वापरते म्हणून तुम्हाला हाच सजेस्ट करेन। 1 मोठा चमचा भरून तो घालायचा आहे मसाला। सोबतच 1 मोठा कांदा बारीक चिरलेला, भरपूर अशी बुंदी कोथिंबीर घालायची आणि छान असं मिक्स करायचं। तर मंडळी, तयार आहे आपलं मस्त असं चटपटीत पाणीपुरीचं पाणी। चला तर मग मंडळी, व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा। थँक्यू।